महाराष्ट्रातल्या 90 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे। हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे। त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो। साहित्य संमेलनामध्ये या पद्धतीने अनियमित सर कृषी विभागातील काही अनियमितचे प्रकरण पुढे येत आहे। डीबीटीला माजी कृषी मंत्र्यांवर आरोप होत आहे। त्या संदर्भात आहे साहित्य संमेलनामध्ये प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीने द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। काय म्हटलेलं की मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला आमच्या मनात असं आहे। पहिली गोष्ट, माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। ठाणे आणि कल्याणमध्ये अतिक्रमणाची त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन। विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे। या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल। जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात। बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो, त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात। मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत। उद्धव ठाकरे एकत्र आले होते। आपण पाहिलं नागपूरपासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRDCने भरलेले आहेत जमीन मोजणीचे, आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी असं आहे। आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही, सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू। त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते, सुसंवाद होताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी, कसं त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही। जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली। मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे। मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे। मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन।